आंबोळ्या बनवणार आहे. त्या आंबोळ्यासाठी मी तांदूळ 3 पुरे बाउल, त्याच्यानंतर अर्धी बाउल मेथी दाणे, अर्धा बाउल चण्याची डाळ आणि एक पूर्ण वाटी भरून उडीद डाळ, असं करून मी हे 5 ते 6 वेळा मी धुवून ठेवते. पूर्ण रात्रभर मी हे धुवून ठेवणार आहे. धुवून मी घेतलेले आहेत 5 ते 6 वेळा. आता मी हे 3 ते 4 तास असंच पूर्ण मी झाकण ठेवून नंतर मिक्सरला लावून घेणार आहे. मिक्सरला लावून पीठ रात्रभर पूर्ण ठेवलं होतं. तर आता पीठ आपलं व्यवस्थित आलेलं आहे. तर आता आपण डोसे करायला घेऊया. तव्याला तेल लावून घेतलेले व्यवस्थित. याला आम्ही मालवणी भाषेत आंबोळी सुद्धा बोलतो. तर ही आंबोळी बघा आता किती मस्तपैकी एकदम स्पंज सारखी होते ती. वरती झाकण ठेवायचं. झाकण एक मिनिट फक्त ठेवायचं. नंतर बघायचा आपला डोसा झालाय की. व्यवस्थित निघत आहे. दुसरी साईड पलटायची. व्यवस्थित झालेला आपला डोसा. काढून घ्यायचा. दुसरा घालून द्यायचा. तव्याला तेल अगोदर लावून घ्यायचं. आपण डोसाबरोबर चटणी करणार आहोत. तर मी खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं, 2 ते 3 मिरच्या घेतल्या आहेत, ओली कोथिंबीर घेतली आहे आणि लसणाचे 2 ते 3 तुकडे घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे 1 चमचा आणि 1 चमचा मीठ टाकणार आहे. तर आपण हे ग्राइंड करून घेऊया. आपली चटणी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता फोडणी देऊया चटणीला.